कधी तुम्हाला असं वाटतं का की मी इतक्या अडचणीमध्ये आहे पण भगवंत माझ्यासोबत आहे की नाही असा विचार तुमच्या मनात देखील येते का? किंवा भगवंताची कृपा माझ्यावर आहे की नाही हे कसं ओळखायचं हे जर माहित नसेल तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला 3 अशा साईन सांगणार आहे की ज्याने तुम्ही ठरवू शकता की भगवंताची कृपा तुमच्यावर आहे की नाही किंवा भगवंत तुमच्या सोबत आहे की नाही. आणि त्या म्हणजे पहिलं साईन म्हणजे तुमचं मन हळूहळू भगवंताकडे आकर्षित होऊ लागतं. तसं पूर्वी ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला खूप आनंद वाटायचा परंतु आता त्या गोष्टीमध्ये तेवढा आनंद वाटत नाही किंवा त्या गोष्टी तितक्या महत्वाच्या वाटत नाही आणि आता असं वाटतं की मंदिरात जावं, जप करावं, भजन ऐकावं किंवा भगवंताची कथा ऐकावी. हे साधं नाही, कारण प्रत्येकाला भक्तीची इच्छा होत नाही. भगवद्गीतामध्ये सांगितलं आहे की एका भक्ताला अनेक जन्माच्या पुण्यानंतर भगवंताची कृपा प्राप्त होते आणि त्यालाच भगवंताच्या नावात रस यायला लागते. भगवंताकडे हळूहळू आकर्षण निर्माण होत जाते. म्हणजेच तुमच्या मनात भगवंताविषयी प्रेम, श्रद्धा आणि भक्ती हे हळूहळू निर्माण होत असेल तर समजा भगवंत तुम्हाला त्यांच्या जवळ बोलवत आहे. साईन नंबर 2, अडचणी खूप येतात पण भगवंत तुम्हाला तुटू देत नाही. कधी कधी भक्तांच्या जीवनात खूप परीक्षा येतात, प्रॉब्लेम्स येतात, लोक समजून घेत नाही आणि कधी मानसिक त्रास देखील होतो. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही या त्रासाने पूर्णपणे तुटत नाही, कारण आतून कुठेतरी एक शक्ती तुम्हाला सांभाळत आहे. पुन्हा उभे राहता, पुन्हा भगवंताचं नाव घेता आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात करता. हीच भगवंताची कृपा आहे. कारण भगवंत आपल्या भक्तांना कधीच सोडत नाही, ते फक्त कधी कधी परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेत सुद्धा भगवंत आपल्याला मजबूत बनवत असतात. आणि म्हणूनच तुम्ही जर कठीण परिस्थितीमध्येही भगवंतापासून दूर जात नसाल तर समजा की भगवंताचा हात तुमच्या डोक्यावर अजूनही आहे. साईन नंबर 3, चुकीच्या गोष्टीपासून मन हळूहळू दूर जायला लागते. जेव्हा भगवंताची कृपा होते तेव्हा व्यक्तीचं मन हळूहळू बदलू लागतं. हळूहळू वाईट सवयी कमी होतात, अहंकार कमी होत जातो, दुसऱ्यांना दुखवण्याची इच्छा देखील होत नाही आणि मनात दया, शांतता आणि नम्रता येऊ लागते. या गोष्टी नॉर्मल वाटायच्या त्या आता चुकीच्या वाटू लागतात. म्हणून जर तुमच्या जीवनात असे पॉझिटिव्ह चेंजेस होत असतील समजा भगवंत तुमच्यावर खूप प्रेम करतात. आणि हेच ते 3 साईन आहेत ज्यातून तुम्ही ओळखू शकता की भगवंताची कृपा तुमच्यावर आहे की नाही. ते लक्षात ठेवा, भगवंताची कृपा ही मोठ्या चमत्कारामध्येच दिसते असं नाही, कधी कधी ती आपल्या मनाच्या बदलामध्येही दिसते. जर तुम्हाला या साईन तुमच्या जीवनात दिसत असेल तर कमेंटमध्ये हरे कृष्णा नक्की लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक करा, इतर लोकांशी देखील शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हरे कृष्णा.